मिरजेतून सोलापूर पूरग्रस्तांना 9 आयशर ट्रक भरून मदत रवाना। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आवाहनाला मिरज मतदारसंघ धावला। धान्य, कपडे, पांघरूण, औषधे, पाणी, अन्य ग्रामसामग्रीसह जनावरांना चाऱ्याची मदत। सोलापूर पूरग्रस्तांच्या पाठीशी मिरज मतदारसंघ खंबीरपणे उभा। आमदार सुरेश भाऊ खाडे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर एवढे तालुके सीना नदीच्या पुरामुळे बाधित असल्याने बऱ्याच लोकांची घरे पुरात बुडाली आहेत, तर काही वाहून गेलीत। हे दृश्य पाहून माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी स्वतः मुख्यमंत्री सहायता निधीला तातडीने 10 लाखाची मदत केली। मिरज मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, दानशूर व्यक्तींना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देऊन मिरज मतदारसंघातील सगळ्यांनी या पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत केली। ही सगळी झालेली मदत आज 9 आयशर ट्रकमध्ये भरून सोलापूर येथे रवाना करण्यात आली। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हे आयशर ट्रक सोलापूरकडे रवाना झालेले आहेत। या मदतीमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, धान्य, तेल, डाळी, रेडीमेड पीठ, साड्या, ब्लँकेट, चहा पावडर, कापड, साखर, सगळे साहित्य एकत्र केलेले किट, पाणी, औषधे, अन्य सामुग्री तसेच जनावरांसाठी चारा देण्यात आलेला आहे। यावेळी भाजपचे नेते मकरेंद भाऊ देशपांडे, सौ सुमनताई खाडे, युवा नेते सुशांतदादा खाडे, सुरेश बापू आवटी, काकासाहेब धामणे, मराठा महासंघाचे विलास देसाई, माजी महापौर संगीताताई खोत, माजी नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, पांडुरंग कोरे, योगेंद्रदादा थोरात, सलगरचे तानाजी पाटील, सुष्मिता सलगर, दिगंबर जाधव, सचिन जाधव, राजेंद्र नागरमोजे, अजित दोरकर यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्हाध्यक्ष यांनी कधी आम्हाला हाक मारावी, ही पाठवलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करू। मिरज तालुका सोलापूर पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे, असे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी म्हटलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे तालुके ढगफुटीच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथली जनावरं, माता बहिणी, लहान मुलं हे अस्वस्थ झाले। कुठेही जायला जागा नाही, घरामध्ये पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, शेतकरी सगळा भयभीत झालेला आहे। शेतकऱ्याच्या शेतामधलं पिकं गेलं, पण पिकाबरोबर त्याची जमिनी वाहून गेल्या। अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर त्या नदीला पूर आला, त्यामुळे ती बाधित झाली असलेली हे सगळे शेतकरी असतील, सगळे जनता असेल, त्यांच्यासाठी जनावरांचा चारा, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे, तांदूळ, गहू, ज्वारी, बिस्किटे, ब्लँकेट इत्यादी साहित्य आज 28/9/2023 आम्ही इथून पाठवत आहोत। त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ 8 टन आहे, गहू 4.7 टन आहे, ज्वारी 4.50 टन आहे, पाणी 1020 बॉक्स आहे, ब्लँकेट 1200 आहेत, 1200, साखर 880 किलो आहे, बिस्किट 175 बॉक्स आहेत, औषधे 3 लाखाची आहेत। त्याबरोबर ह्या 3 गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेल्या आहे, 2 गाड्या, 1 गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर थोडे तेल, साबण, डाळ, कपडे, पोहे, रवा, आटा, मका, गुळ, पेंट इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे आणि लहान मुलांसाठी कपडे, साड्या व इतर कपडे हे 3 लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही 7 गाड्या आम्ही 9 गाड्या आम्ही आज आम्ही इथून पाठवतोय आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्यांचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे। मी प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांचं, सगळं नेतेमंडळीचं, माझ्या मतदारसंघातल्या 1 दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं, ऊस आणणं, बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले। त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या नेतेमंडळांना मी प्रथमतः धन्यवाद देतो। निश्चित आपण केलेले हे सहकार्य वाया जाणार नाहीये, याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत। त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं हे पुण्याचा मार्ग असतो, त्या दृष्टीने आपण मार्गदर्शन केलेलं आहे। याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला, त्यावेळेला टीव्हीवर बातमी बघितली, त्यावेळी माझ्या बँकेतून, माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्य निधीला मी दिलेला आहे। त्याच्याबरोबर माझा 1 महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल। आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं
शशिकांत चव्हाण असतील त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा, एवढ्यानं सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, गोरगरिबांच्या बरोबर आहोत. या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेल्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो. धन्यवाद. केलं त्या सगळ्यांचे भारतीय जनता पार्टी आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीनं मी आभार मानतो. मिरज विधानसभा मतदारसंघातून विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये मदत जाते आहे. मिरज शहर असेल, मिरज ग्रामीण तालुक्यातली सगळी गावं असतील, या सगळ्या माध्यमातून ही भरीव निधी आणि भरीव मदत आहे ही या ठिकाणी जाते. भविष्यामध्ये सुद्धा एखाद दुसरा आणखीन लॉट जर का पाठवायला लागला तर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण दुसरा लॉट आहे ती आपण या ठिकाणी पाठवणार आहोत. धन्यवाद. सर्व नागरिकांना विनंती आहे की या सगळ्या विषयामध्ये पूरग्रस्त हा जो विषय आहे या विषयाच्या अनुषंगानं मानवतेच्या भूमिकेतून आपण सगळ्यांनी आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे सुरेश भाऊ खाडेंचं घराणं हे वारकरी संप्रदायातले घराणं आहे आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपले आमदार सुरेश भाऊ खाडे पुढे होतात. आणि मिरज विधानसभा मतदारसंघातली जनता असेल, आपण सगळे वार्ताहर बंधू असाल, पत्रकार बंधू असाल, एकत्रितपणानं कोणत्या येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला आपण तोंड देतो. आपण कोरोना काळी बघितलाय, आपला पुराचाही भाग बघितलाय. या सगळ्या विषयामध्ये अग्रक्रमानं खाडे साहेबांच्या माध्यमातून ही मदत होत असते. भविष्यात ही अशीच मदत आपल्याला जी लागेल ती करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खाडे साहेबांच्या वतीनं मिरजकर जनतेला मी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.